आताची मोठी बातमी वर्ध्यातून. वर्ध्याच्या उमरी कुर्ला गरीब शेतकऱ्यांच्या शेतात कॅनलच्या पाण्याचा धोका. नुकसान झाल्यास कंत्राटदाराच्या घरासमोर आत्महत्या करणार. उमरी कुर्ला येथील शेतकरी अनिल राऊत यांचा गंभीर आरोप. पीएम ग्राम सडक योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह. समुद्रपूर तालुक्यातील उमरी कुर्ला येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सुरू असलेल्या महागाव ते उमरी कुर्ला डांबरीकरण रस्त्याच्या कामावरून आता मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणात शेतकरी अनिल राऊत यांनी कंत्राटदार मॅडमवार व कनिष्ठ अभियंता संदीप सावरकर यांच्यावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार सरपंच व आमदार यांच्या प्रयत्नातून उमरी ते जुना महागाव या 5 किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 400 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या कामादरम्यान बांधण्यात येत असलेल्या पुलामुळे कॅनलचं पाणी थेट शेतकरी अनिल राऊत यांच्या शेतात साचणार असल्याचा आरोप करण्यात आलाय. कंत्राटदार मॅडमवार आणि कनिष्ठ अभियंता संदीप सावरकर यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता, विश्वासात न घेता पुलाचं बांधकाम सुरू केलं. या चुकीच्या बांधकामामुळे भविष्यात त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होणार असून पिके पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली. गरीब शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. प्रशासन आणि संबंधित अधिकारी जबरदस्तीने काम रेटत आहे असा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान माझ्या शेतीचे नुकसान झाल्यास त्याला कंत्राटदार मॅडमवार आणि अभियंता सावरकर जबाबदार राहतील. न्याय न मिळाल्यास त्यांच्या घरासमोर आत्महत्या करेल असा गंभीर इशारा शेतकरी अनिल राऊत यांनी दिल्यानं परिसरात खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामाच्या दर्जावर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. मी मातीकरण काम झाल्याच्या नंतर मातीकरण रोखलं नाही, मी ना होऊ दिलं. मग साईडच्या शेतवाल्यानं काम रोखलं होतं. त्याच्यानंतर समजाव करून कम रस्ता घेतो, हे रस्ता घेतो. सावरकर संदीप सावरकर होते इंजिनियर, PWD वाले ठेकेदार होते, मॅडमवार सर. त्यांनी हे करून मग ते बनवलं. त्याच्यानंतर मग खडीकरणचं काम आलं. पुन्हा मग साईडच्या शेतवाल्यानं रोखल्याच्या नंतर मग ग्रामपंचायतची मापी टाकायला लावली. ग्रामपंचायतची मापी निघाली. मापी झाल्याच्या नंतर माझ्या शेतामध्ये न शेत निघता साईडवाल्याच्या शेतामध्ये शेत निघालं. त्याच्यानंतर माथ्यावर एकदम पूल बनवलेला आहे. जुना पूल मागच्या वर्षी बनवलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी कॅनलचं पाणी आणि खडशाच्या वावरातलं पाणी माझ्या शेतामध्ये टाकून माझ्याकडे त्या पुलापासून तर या पुलापर्यंत माणूसभर खोल नाली केलेली आहे. साईडच्या शेतवाल्याकडून शेत निघून ग्रामपंचायतची मापी येऊन त्यांनी तिकडली एवढंसं पावडं नाही मारलं, खोल नाही केलं, नाली खोल नाही केली. आणि माझा पुरा सत्यानाश या शेल्यापासून तर त्या शेल्यापर्यंत करून ठेवला. कपाशीची अशी कैशी करून ठेवलेली आहे. माझ्यापाशी फोटो आहे, हे आहे, ते आहे. आणि तिकडलं पाणी इकडे त्या पुलातून 5 जर नाही झालं तर माझ्या शेताचं नुकसान होऊ शकते. त्याच्यानंतर तो पूल बनवला, लेआउट टाकलेलं होतं, मी थांबवलं. त्याच्यानंतर त्यांनी 8 दिवस काम नाही केलं. मग मी शेतामध्ये नाही गेलो, लग्नानिमित्त बाहेरगावला गेलो होतो. त्यांनी 8-10 दिवसामध्ये तो पूल तयार करून ठेवला. आणि मी म्हटलं तर मग म्हणे काढून टाकून घेऊ म्हणे यावाला पूल. म्हणे जेव्हा मग खडीकरांचं काम आलं तेव्हा म्हणे नाही म्हणे तुम्ही साईडच्या शेतवाल्याला जडता का म्हणे. आणि हे करून आता याच्यानंतर जर माझ्या शेताचं नुकसान झालं, मी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला. आणि त्याचे जिम्मेदार ठेकेदार सावरकर राहील. माझी परवानगी काहीच नाही घेतली आणि काही नाही, विचारलं नाही ना काही नाही. झाल्याच्या नंतर एवढी जबरदस्ती माझ्या शेतावर का बा शेतामध्ये टाकलाय. त्या खडसेचा 10-15 एकरातलं पाणी माझ्या शेतामध्ये टाकलाय. रोड बनल्याच्या नंतर तिकडलं पाणी तिकून निघते, इकडलं पाणी इकून निघते. स्पॉट पंचनामा करावा आणि हे करा.